23 मार्च 1931 या दिवशी भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती लढा देणारे महान क्रांतीवीर शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना ब्रिटिश सरकारनं फाशीची शिक्षा दिली होती। या बलिदानानंतर देशभरात ब्रिटिश राजवटीविरुद्ध मोठा असंतोष निर्माण झाला होता। दरम्यान संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। भारत माता की जय, वंदे मातरम, इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे आणि संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। मार्च 1931 या दिवशी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या भारत मातेच्या थोर सुपुत्रांना, क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकार विरुद्ध बंड केलं, क्रांती केली, ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली आणि ब्रिटिश असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला। या आरोपाखाली फाशीची शिक्षा झाली होती। शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या सगळ्या क्रांतिकारकांनी ठरवून हा मार्ग स्वीकारला होता। त्यांनी मनात आणलं असतं, माफी मागितली असती तर कदाचित त्यांची फाशीची शिक्षा रद्द देखील झाली असती। मात्र या शहीदांना आपण स्वतः प्राणार्पण करून देशातील प्रत्येक युवकाला, प्रत्येक भारतीय नागरिकाला भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रेरणा द्यायची होती आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी दिशा द्यायची होती। या देशाला स्वातंत्र्य केवळ अहिंसेच्या मार्गाने मिळालेलं नाही, तर शहीद भगतसिंगासारख्या केवळ 23 वर्षाच्या युवकांनी देखील या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणाचं बलिदान दिलेलं आहे। या सगळ्या बलिदानाप्रती आपण सगळ्यांनी कृतज्ञ राहणं, त्यांच्या बलिदानाचं स्मरण करणं आवश्यक आहे। आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत त्याला केवळ कारणीभूत असे क्रांतिकारक आणि त्यांचं बलिदान आहे। त्यामुळे संभाजी आरमार सदैवच या क्रांतिकारकांच्या बलिदानाचा सन्मान करत असणारी संघटना। यावेळी शशिकांत शिंदे, गजानन जमदाडे, सागर ढगे, अमित कदम, रेवण कोळी, राज जगताप, सागर दासी, द्वारकेश बबलादीकर, मल्लिकार्जुन पोद्दार, तेजस चौधरी, सुरेश मामड्याल, गणेश नागणे, समर्थ डोंगरे, मनीष काळे, प्रवीण मोरे, सुधाकर करंडकोट, बाळासाहेब वाघमोडे, प्रदीप मोरे आदी उपस्थित होते।